मित्रांनो, सर्जा स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांच्या सर्जाने आज कमाल केली आज सर्जा आणि चिक्याने, कारुंडेकरांच्या चिक्याने संबंध महाराष्ट्राने बघितलं कशा पद्धतीने ती गाडी पळाली. सुट्टा निकाल घेतला आणि दाखवून दिले की संबंध महाराष्ट्राला की ही जोड कशा पद्धतीने पळते. प्रथमच पळाली मला वाटते ही जोडी, आणि प्रथमच पळाली कशा पद्धतीनं पळाली, कशा स्पीडनं पळाली आणि खूप चांगली गाडी पळाली. आज प्रथम महाराष्ट्र केसरीचा मानकरी झालेला आहे स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांचा सर्जा, आणि त्याच्यासोबत पळाला कारुंडेकरांचा चिक्या आहे. आज महाराष्ट्र केसरीचे 1 नंबरचे मानकरी झालेले आहेत. खूप साऱ्या शुभेच्छा. तसेच आज छत्रपती संभाजीनगरकरांचा लखन आणि आगाशिवनगरकरांचा लक्षा ही सुद्धा गाडी पब्लिकनं लागली आणि ही सुद्धा गाडी चांगल्या स्पीडनं पळाली. पण शेवटी कडनं जी गाडी येते त्या गाडीला पब्लिकमुळं काही मात्र होतंच म्हणावं लागेल. पब्लिक खूप होतं त्या मैदानामध्ये आणि पब्लिकमुळं आज नुकसान झालं, त्या गाडीचं, मोठ्या गाडीचं नुकसान झालं. आणि एक मोठी गाडी आजसुद्धा, मोठी गाडी म्हणता येणार नाही, आज या बैलगाडी शर्यत क्षेत्रात चटणी भाकरीचा पैलवान होता गऱ्हाणेकीकरांचा राजा, आणि त्याच्यासोबत होता 4x4 गजा. काय गाडी पळाली गटन सेमीला. सेमी ज्यावेळेस काढला त्यावेळेसच आपल्याला आनंद झाला होता की गऱ्हाणेकीकरांच्या राजाने गुलाल मिळवला. एवढ्यातच आनंद आहे आपल्याला, कारण की संबंध महाराष्ट्र राजाचे खूप फॅन्स आहेत. राजाने आज दाखवले या बैलगाडी शर्यत क्षेत्राला, जर कुणी कमी लेखलं तर त्याला उत्तर तो पळूनच देतो. असो, शेवटी नशीब जे आहे ते पब्लिकने गाडी लागली त्याच्यामुळे शेवटी चालणार. खेळ आहे, खेळामध्ये हार जीत होत राहते. पब्लिकने गाडी लागली, नशीब पब्लिकनं लागलं. परंतु असो, गऱ्हाणेकीकरांचा राजा आणि 4x4 गजा आज 100% गुलाल आज मिळवला. खूप आनंद आहे. खूप साऱ्या शुभेच्छा गऱ्हाणेकीकरांच्या राजाला. धामणेरकरांचा स्वराज हा सुद्धा चांगला नंदी आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. संघर्ष योद्धा तो सुद्धा आहे, त्याचं सुद्धा कौतुक करतोय, कारण की त्याने सुद्धा चांगली साथ दिली आणि आज गुलाल मिळवला. तसेच आज संघर्ष योद्धा ज्याला म्हटलं जातं असा हा शंभूबाजी ग्रुप खडकवासला यांची जी बुलेट आहे ती सुद्धा काय चांगल्या गाडी, ती सुद्धा चांगल्या टॉपच्या स्पीडनं पळाली. खूप साऱ्या शुभेच्छा बाकीच्या सुद्धा नंदींना. बाकीचे सुद्धा जे नंदी होते ते सुद्धा खूप छान पळाले. बाकीच्या नंदींची मला एवढी काही नावे माहीत नाही, ते सुद्धा मला कमेंट्समध्ये सांगा, कारण की त्यांनी आज दाखवून दिले, त्यांनी सुद्धा चांगल्या मेहनतीने गाडी आज चांगली पळाली. परंतु आज तुम्ही बघितलं जी चिक्याची आणि सर्जाची गाडी होती, सेमीफायनलला त्यांचा सामना झाला असं मला वाटते, आणि त्या सामन्यातली दोघांचं संगणमत झालं आणि त्या संगणमतात ही गाडी पळाली. आणि गाडीनं काय केलं तुम्ही बघितलं, संबंध महाराष्ट्राने बघितलं, खूप छान पळाली गाडी. आणि अशाच मैदान जे आहे ते आजच्या मैदानामध्ये 84 ते 84 गट झाले आणि फायनल जो आहे तो आत्ता झालेला आहे. अशा चांगली मैदानं होत आहेत, अशी मैदानं होण्याची खूप गरजेची आहेत. परंतु आज तुम्ही बघितलं दोन्ही गाड्या पब्लिकनं लागल्या, मोठ्या गाड्या पब्लिकनं लागल्या, आणि मोठ्या गाड्यांना नुकसान जे आहे ते पब्लिकमुळे सहन करावं लागलं. परंतु असं शेवटी पब्लिकनं आलं की नशीब खराब असतं असं म्हणावं लागेल, कारण की कसं होतं, पब्लिकला खूप पब्लिक होतं, त्याच्यामुळे आज गाडीचं नुकसान झालं असं म्हणता येत नाही. परंतु शेवटी हार असते, जीत असते. आणि खूप साऱ्या शुभेच्छा. बाकीच्या संधी 1 ते 10 जेवढे 10 गाड्या पळल्या 10ही गाड्यांना खूप साऱ्या शुभेच्छा देतो, कारण की तुम्ही बघितलं की आजच्या मैदानात एवढे चांगले जे अंधारातील नंदी होते ते आज उजेडामध्ये आले, आणि त्यांनी दाखवून दिले की या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये अंधारातील नंदीसुद्धा उजेडामध्ये येतात आणि कमाल करतात. गुलाल महत्त्वाचा असतो, प्रत्येक मालकाला गुलाल महत्त्वाचा असतो. गुलालाचा संघर्ष जो आहे तो गऱ्हाणेकीकरांचा राजाचा मला खूप आता अभिमान वाटतो. मी गऱ्हाणेकीकरांच्या राजाबद्दल, सगळे म्हणतील की हा गऱ्हाणेकीकरांच्या राजाबद्दल एवढं का बोलतोय, कारण का मला गर्व आहे त्या बैलाबद्दल. त्या बैलाचा इतिहास खूप मोठा आहे या बैलगाडा शर्यत क्षेत्रामध्ये. बाकीच्या नंदींना काजू बदामाचे खोराक असतात, परंतु त्या नंदीला मी जवळून बघितले, मी मुलाखत घेतली. मुलाखत जाऊन बघा, त्यांची खरंच त्याला जाण आहे परिस्थितीची, आणि दाखवून दिले त्यानं. आज तो टॉपचा सेमी जो आहे तो काढला, त्यावेळेसच मनामध्ये वाटलं की राजा संपला नाही. राजाला असं कमी लेखलं की राजा पळूनच उत्तर देतो, आणि दाखवून दिले. संबंध महाराष्ट्रानं बघितले. आज खूप खुश आहे मी, गऱ्हाणेकीकरांचा राजाने आज गुलाल मिळवला, बाकीच्या नंदीने सुद्धा गुलाल मिळवला. पूर्ण सहर्ष स्वागत करतोय स्वर्गीय पंढरीशेठ फडके दादा सरकार यांच्या सर्जाने. एक मोठं मैदान, त्या मैदानामध्ये आज 1 नंबरचं मान जो आहे तो मिळवलेला आहे. आणि खूप साऱ्या शुभेच्छा कारुंडेकरांचा
चिक्या याला. बाकीच्या सर्व नंदींना खूप साऱ्या शुभेच्छा. धन्यवाद.